हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. आपण शेंगांची भाजी बनवतोय. तर मी ह्या शेंगा सगळ्या सोलून घेते आणि ह्याच्यामध्ये गार्गीची आणि मम्माची मजा बघा काय चालली ती शेंगा सोलताना. आणि व्हिडिओला लाईक करणारा, शेअर करणार आणि खूप सारं सबस्क्राईब करणार. आपले सबस्क्राईब जसे वाढत चालले तसेच वाढू दे. ओके, तर बघा, कंटिन्यू व्हिडिओ बघा. तू काय बनवणार? मी शेंगांची भाजी बनवणार. हा, चला आता व्हिडिओला लाईक करा, सब खूप खूप सोन करा. तर बघा, मी अशा प्रकारे त्याच्या साला काढून घेऊया. आपण वरच्या ज्या साला असतात त्या काढून घेऊया आणि सोलून अशा घेऊया. ठीक आहे, हे बघा पूर्ण असं व्हाईट आतलं निघेसपर्यंत असं वरच्या साली काढून टाकूया आपण. बांगड्या बांगड्या हा मी तुम्हाला देणार ना. मी माझे शेंगदाणे, मी माझे मच्छीला देणार. मी परत मला इथे खट्टेला लावलं रात्री. हो ग काय मम्मी दीदी बोलते, तू पण बोल. बाटलीमध्ये रात्री हो गो काय ग केलं काय? बाटलीमध्ये रात्री हो गो बाय गो मला इथे खट्टेला लावलं. धन 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 काय गो मला बाटलीमध्ये रात्री हो गो काय ग केलं काय? बाय गो मला इथे खट्टेला. मला वाटलं धन्या ते अत्तर हाय तुझ्या कपड्यांना लावलं. तुझ्या साडीला लावलं. माझ्या साडीला नाही, तुझ्या कपड्यांना लाव, माझ्या साडीला नको. तुझ्याकडे साडीलाच लावलं. उरू का नको ताना ताना, उरू का नको ताना ताना. पाय घसरून पडल्यावर तुझं बोंबलशील, ठाणाना तुझं बोंबलशील, ठाणाना. कोणते घेऊ शेंगदाणे मला माहित पण नाही. हे किती बोल, परत बोल. उरू नको ताना ताना, पैंड्यानाच्या तर उरू का नको ताना 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 ताना. बोलू का नको ताना 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 तुला. मग ती तुला लाईट दिसते टीव्ही मध्ये. ताना ताना उरू का नको ग ताना 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 ताना. हे बघा, मी ह्याच्या साली काढून घेतल्यात, छान अशा हिरव्यागार दिसतात. आणि हे आपलं सगळं जिन्नस त्याच्यामध्ये टाकायचं आहे. कढई तापलं, त्याच्यात तेल टाकतोय आपण आणि त्याच्यात जिरं आणि राई टाकूया. गरम झाले की थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकतोय, कांदा, टॉमॅटो आणि मिरची, लसूण थोडंसं टाकायचं टेस्ट येण्यासाठी. थोडंसं परतून घेऊया. आणि ह्याच्यात मी खोबऱ्याचा कूट टाकलाय. खोबऱ्याचा कूट असेल तर छान अजून लागते. हळद टाकले, मसाला टाकलाय आणि आपण ह्या आता शेंगा टाकतोय. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. आणि ह्याच्यात थोडं आपण आता परतून घेतल्यावरती थोडं पाणी टाकूया आणि मग एक कड काढून चांगलं शिजवून घेऊया व्यवस्थित असं. आणि मग आपण हे वाटण टाकतोय. आता हे वाटण खोबऱ्याचं आणि कांदा खोबऱ्याचं भाजून केलेलं वाटण आहे. आणि वरती कोथिंबीर टाकतोय, परत मीठ टाकलं आणि एक उकळी येईपर्यंत मस्त असं शिजवून घेऊया. थोडं आटवायचं येते. बघा भाजी कशी मस्त झाली आणि ही भाजी खूप खायला छान लागते. एकदा करून बघा आणि कशी लागते ते पण सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जसे तुम्ही आतापर्यंत जेवढे सबस्क्राईब वाढवलेत त्याच्याहून जास्तीत जास्त सबस्क्राईब वाढू द्या. ठीक आहे. आणि आमच्या मायालेकींची कॉमेडी कशी थोडीशी वाटले ते पण सांगा कमेंटमध्ये. ओके, ठीक आहे. चला तर आता भाजी सर्व करते आणि बघा, करून बघा कशी झाली ती. ओके.
ठीक आहे, बाय.